नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आढावा घेऊयात वेगवान बातम्यांचा. नाशिकच्या डिसले गुरुजींचा अखेर शालेय शिक्षण मंत्र्यांकडून दिलासा त्यांना मिळालेला आहे. डिसले गुरुजींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची परवानगी देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांना परदेशात जाता येईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मराठी संत साहित्य संमेलनाचे संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज यांच्या शिकवणीची आठवण करून दिली. देशाला वेगळ्या दिशेने नेणाऱ्यांना रोखण्यासाठी आणि तरुण पिढी बिघडून न देण्यासाठी वारकरी संप्रदायांनी काम केलं पाहिजे असं प्रतिपादन थोरात यांनी केलंय. ठाण्यामध्ये एमएससीबीच्या ठेकेदारांमार्फत चालणारी सर्व कामं ठप्प झालेली आहेत. जवळपास वर्षभर ठेकेदारांना कोणतंही बिल अदा करण्यात आलं नाही. याच्याच निषेधार्थ एमएससीबीच्या ठेकेदारांनी काम बंद आंदोलन पुकारलं. या आंदोलनामुळे अनेक कामं अर्धवट राहिल्यानं याचा नागरिकांना फटका बसणार आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, मंगरुळपीर आणि वाशिम या 4 आगारातील एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 79 दिवसांपासून आंदोलनात सहभागी आहेत. रिसोड आगारातील 10 कर्मचारी प्रशासनानं बडतर्फ केल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये मोठा रोष दिसतोय. तर दुसरीकडे रिसोड आगारातील वसीम बेग या कर्मचाऱ्याची प्रकृती ढासळली असून त्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. देशात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळालाय. देशात काल दिवसभरात 3,37,704 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून सध्या देशात सक्रिय रुग्णसंख्या ही 21,13,000च्या वर आहे. तर पॉझिटिव्हिटी दर हा जवळपास 6% गेला असून रिकव्हरी दर हा 93% पोहोचलाय. परदेशी प्रवाशांना आजपासून होम क्वारंटाईन केलं जात आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं परदेशी प्रवाशांसाठी नियम आणि कोविन ॲपमध्ये मोठा बदल केलेला आहे. या अंतर्गत आजपासूनच भारतात येणाऱ्या लोकांना संसर्ग झाल्यास त्यांना सरकारी आयसोलेशन सिस्टममध्ये सक्तीनं वेगळं केलं जाणार नाही. उद्या स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. याच निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. प्रकृती कारणास्तव गेल्या अनेक महिन्यांपासून उद्धव ठाकरे सभा बैठकांपासून दूर होते. मात्र आता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका आणि विरोधकांकडून सातत्यानं होणारे आरोप यावरून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय उपदेश देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुण्यात मोठी वाढ होत असल्यानं सोमवारपासून पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत. तशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आठवडाभर तरी पुण्यातील शाळा सुरू होणार नाही असं अजित पवार म्हटलेत. अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुण्यात 71,000 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती दिली आहे. पुण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आठवड्यातून शनिवारी आणि रविवारी कोरोनाचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच पर्यटन स्थळांवर गर्दी करू नका, नियमांचं पालन करा, अन्यथा पर्यटन स्थळांवर निर्बंध घालण्यात येणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिलाय. बुलडाण्यातलं बोराखेडी पोलीस स्टेशन कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेला आहे. या पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 19 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 17 पोलीस कर्मचारी असून 2 पोलीस अधिकारी देखील कोरोना बाधित असल्याचं समोर आलंय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील ताडदेव परिसरात इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. तर 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे. जखमींपैकी 3 जण गंभीर आहेत. या दुर्दैवी घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. तर मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईमध्ये 17 पोलिसांवर आणि 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारण्यात आलेला आहे. या कारवाईमुळे नागरिक देखील अवाक झालेत. पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केलेली आहे. तळोजामधील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात
तक्रार केली होती। त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये पाहणी दौरा केला। या दौऱ्यादरम्यान 3 कारखाने बंद करण्यात आले, तर एका कारखान्याला प्रस्तावित आणि 6 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। बुलडाण्यातल्या खिरोडा पुलाच्या कामाला अखेर सुरुवात झालेली आहे। पुलाचं काम अपुरं असल्यानं गावकऱ्यांनी हा पूल बंद पाडला होता। पुलाचं काम पूर्ण करा, त्यानंतरच पुलावरून वाहतूक सुरू ठेवा, अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली होती। अखेर या पुलाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। विदर्भातील चिखलदरा येथे सिडकोच्या वतीनं आशिया खंडातील सिंगल रोपवरील पहिला स्कायवॉकच्या विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। याआधी हे काम सुरू झालं होतं, मात्र केंद्र सरकारच्या काही परवानग्या अभावी असल्यानं हे काम रखडलं होतं। यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्राच्या परवानगीसाठी राज्य शासनाकडे पाठपुराव्याची मागणी केली होती। त्यावर पाठपुरावा होऊन स्कायवॉक विकासाचा मार्ग आता मोकळा झालाय। जळगाव भूमापन कार्यालयातील सचिन महाले या शिपायानं शहरातील बांधकाम व्यावसायिक प्रभाकर खर्चे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला होता। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं चर्चेचा विषय बनलाय। शिपाई महालेंनी व्यावसायिक खर्चे यांच्याकडे पैशाची मागणी केली होती। या पैशाच्या देवाणघेवाणीतून दोघांमध्ये मारहाण झाली। या घटनेसंदर्भात दोघांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात एकमेकांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। साताऱ्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। अवघे 15,000 रुपये पैसे घेऊन पोटच्या 1.5 वर्षाच्या लहान मुलीला एका कुचेकर दाम्पत्यानं विकलं असल्याची बाब समोर आलेली आहे। बाबर दाम्पत्यानं हे बाळ 15,000 रुपये देऊन स्वतःजवळ ठेवून घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। हा सर्व प्रकार दोन्ही बाजूनं संशयास्पद असल्यामुळे याचा तपास शहर पोलीस करतायत। नवी मुंबईमध्ये एका दाम्पत्याकडून लहान मुलांची विक्री करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाजूला राहणारे दाम्पत्य मुलांना जन्म देऊन ती मुलं विकत असल्याचा प्रकार महिला बालविकास विभाग ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलाय। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केलेली आहे, तर तिचा पती मात्र फरार होण्यात यशस्वी झालाय। नागपूरच्या रामेश्वर भागात दिवसाढवळ्या महिलेवर ऍसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे। पीडित महिला सायकलनं जात असताना एका व्यक्तीनं दुचाकीवरून येऊन तिच्यावर ऍसिड हल्ला केला। यामध्ये महिला जखमी झाली असून महिलेवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत। हल्ल्याचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही। मराठवाड्यासह महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या 30 घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोडला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अखेर बेड्या ठोकलेल्या आहेत। शुक्रवारी एका तक्रारदारानं दिलेल्या तक्रारीनंतर औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी त्याला कन्नड येथील त्याच्या घरातून ताब्यात घेतलं। भिवंडी तालुक्यातील पेंढरी गावात राहणाऱ्या पती पत्नीची राहत्या घरातच हत्या करण्यात आली। या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। बाळू पाटीलसह त्यांच्या पत्नीची तीक्ष्ण हत्यारानं निर्घुण हत्या करण्यात आली असून या हत्येचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये। दरम्यान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। लष्कराच्या बीआरओ भरती घोटाळ्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या लष्करातील एका बड्या अधिकाऱ्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट दिल्लीमध्ये जाऊन अटक केली आहे। त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे। राजेश कुमार दिनेश प्रसाद ठाकूर असं अटक केलेल्या लष्करी अधिकाऱ्याचं नाव आहे। तो बीआरओ कार्यालयात जॉईंट डायरेक्टर पदावर कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यात रामघाट इथे विजेचा शॉक देऊन वाघाची शिकार करण्यात आली होती। या प्रकरणी वन विभागानं 6 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून वाघाची नखं, दात तसंच इतर अवयव जप्त करण्यात आलेले आहेत। दरम्यान आरोपींना विजेचा शॉक देत वाघाची शिकार केल्याची कबुली दिली आहे। नालासोपाऱ्यातील नक्षत्र वेलफेअर सोसायटीमधील एका इमारतीमध्ये घरगुती गॅसची गळती होऊन स्फोट झाला। यावेळी लागलेल्या आगीमध्ये घरातील 2 जण गंभीर जखमी झाले। संजय सावंत यांच्या घरात ही आग लागली असून यात संजय यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्मिला सावंत या देखील जखमी झाल्यात। त्यांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले, तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। मावळात चक्क बैलांचा रॅम्प वॉक भरवण्यात आला होता। ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीनं असली तरी याचा बक्षीस वितरण समारंभ ऑफलाईन पद्धतीनं घेतला गेला। या स्पर्धेमध्ये रुस्तम या बैलानं बाजी मारली। बैलांची निवड ही त्याची चाल, शिंग, रुबाबदारपणा या निकषांवर करण्यात आली। त्यात रुस्तम या सगळ्या निकषांमध्ये अव्वल ठरला।
यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। फरार होण्यात यशस्वी झालाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांसह खाकी वर्दीत असणाऱ्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये 17 पोलिसांवर आणि 8 इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। शिवाय 500 रुपयांचा दंड त्यांच्याकडून आकारण्यात आला। या कारवाईमुळे नागरिकही अवाक झालेत। प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवा निर्णय घेण्यात आलाय। ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनेकदा सहप्रवासी जोरजोरात फोनवर बोलतात, स्पीकरवर गाणी लावून ऐकतात। याचा प्रवाशांना त्रास होतो, त्यामुळे अशा बेशिस्त प्रवाशांवर आता कारवाई केली जाईल। रेल्वेने नवी नियमावली प्रसिद्ध केली आहे। रेल्वे प्रशासनाने मात्र प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरला आहे। पनवेल शहरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली आहे। तळोजामधील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार केली होती। त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा केला। या दौऱ्यादरम्यान 3 कारखाने बंद करण्यात आले, तर एका कारखान्याला प्रस्तावित आणि 6 कारखान्यांना कारणे नोटीस बजावण्यात आली आहे। कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुण्यामध्ये मोठी वाढ होत असल्याने सोमवारपासून पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीयेत, तशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आठवडाभर तरी पुण्यातील शाळा सुरू होणार नाहीत असं पवार म्हणाले। अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी पुण्यात 71,000 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती दिली, तर ज्येष्ठ नागरिकांना शनिवारी आणि रविवारी कोरोनाचा बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती दिली। बुलडाण्यातलं बोराखेडी पोलीस स्टेशन कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय। या पोलीस स्टेशनमध्ये 19 पोलिसांना कोरोनाची लागण झाली। यात 17 पोलीस कर्मचारी, 2 पोलीस अधिकारी देखील कोरोना बाधित असल्याचं समोर आले। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। राज्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून गेल्या 24 तासात 48,270 रुग्ण आढळून आले। दरम्यान काल दिवसभरामध्ये कोरोनामुळे 52 जणांचा मृत्यू झालाय। 42,391 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 2,343 इतकी आहे। देशात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय। काल दिवसभरात 3,37,704 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे। सध्या देशात सक्रिय रुग्णसंख्या 21,13,000च्या वर आहे, तर पॉझिटिव्हिटी दर जवळपास 6% गेला असून रिकव्हरी दर 93% गेला आहे। परदेशी प्रवाशांना आजपासून होम क्वारंटाईन केलं जात आहे। तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं परदेशी प्रवाशांकरता नियम आणि कोविन ॲपमध्ये मोठा बदल केला आहे। या अंतर्गत आजपासून भारतात येणाऱ्या लोकांना संसर्ग झाल्यास त्यांना सरकारी आयसोलेशन सिस्टीममध्ये सक्तीने वेगळं केलं जाणार आहे। कोविन ॲपवर आता एका मोबाईल नंबरवरून 4 ऐवजी 6 जणांचं रजिस्ट्रेशन करता येणार आहे। कोरोनावरील लस घेण्यासाठी एका नंबरवरून 6 जणांचं रजिस्ट्रेशन करता येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली। भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली। कॅबिनेट बैठकीत आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ठाणे महापालिकेनं आकारलेला दंड माफ करण्यात आला। या निर्णयाविरोधात राज्यपालांनी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली। यावेळी चंद्रकांत पाटलांनी सरनाईकांचा दंड माफ करणं घटनाविरोधी असल्याचं म्हटलं। आमदार झाल्यावर जी शपथ घेतली जाते त्या शपथेचा भंग सरकारकडून केल्याचं त्यांनी म्हटलंय। ती शपथ राज्यपाल देत असतात, म्हणून राज्यपालांकडे ही तक्रार घेऊन आलो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले। नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून पुरोगामी वर्तुळातून चौफेर टीका होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील दुसऱ्यांदा खुलासा दिलाय। या खुलाशात त्यांनी यावेळेस आपल्या नेमक्या कोणत्या परिस्थितीत ही भूमिका स्वीकारावी लागली याचं कारण सांगितलं, पण त्याचवेळी त्यांनी काल वापरलेला आव्हानात्मक भूमिका वगैरे हा शब्द जाणीवपूर्वक टाळला। थोडक्यात या सगळ्या वादावर सामोपचारानं पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला। गांधी या चित्रपटावरून नवनवे वाद सुरू आहेत। अशातच ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे। अमोल कोल्हेंनी एक कलाकार म्हणून गोडसेची भूमिका साकारली असल्याचं त्यांनी म्हटलंय, तर फक्त अभिनय करून गोडसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही। कलाकारावर भूमिका करताना कुठलंही बंधन नसावं असं सांगायला नाना विसरले नाहीत।
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला रेल्वे रुळाजवळील घरांचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंब्र्यातील झोपडपट्टीधारकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रेल्वेला स्पष्ट शब्दात इशारा दिला, जोपर्यंत इथल्या रहिवाशांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कारवाई करू दिली जाणार नाही, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. ठाण्यात एबीसीबीच्या ठेकेदारांमार्फत चालणारी सगळी कामं ठप्प झाली आहेत. गेले जवळपास वर्षभर ठेकेदारांना कोणतंही बिल अदा करण्यात आलेलं नाही. याच्याच निषेधार्थ एमएसईबीच्या ठेकेदारांनी काम बंद आंदोलन पुकारलं. या आंदोलनामुळे अनेक कामं अर्धवट राहिल्यानं याचा नागरिकांना फटका बसणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात काँग्रेस पक्षविरुद्ध मुख्याधिकारी असा सामना रंगत आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात महिला काँग्रेसनं आंदोलन करत पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिमेला बांगड्या घालत निषेध केला. येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मुख्याधिकारी भाजपला मदत करू शकतात हे कारण देत मुख्याधिकाऱ्यांची ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता आढावा उर्वरित बातम्यांचा. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून 2 दहशतवाद्यांना जवानांनी घेराव घातलाय. किलबल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली. याला भारतीय जवानांकडून देखील चोख प्रत्युत्तर दिलं जातंय. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावर्षी 12 राज्य आणि 7 मंत्रालयाचे चित्र असणार आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्यांसह इतर 10 राज्यांची चित्र यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडची फुल ड्रेस रिहर्सल उद्या होणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपासून ते उद्या तालीम संपेपर्यंत अनेक मार्गांवरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. ही तालीम उद्या सकाळी 10:20 विजय चौकातून सुरू होईल. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी विजयी संघाचे आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे अभिनंदन केलेलं आहे. एकूण 15 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रानं गोंधळ या लोककला प्रकाराचं सादरीकरण करून पहिला क्रमांक पटकावलाय. दिल्लीमध्ये कोरोनाचा धोका रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू आणि वीकेंड कर्फ्यूचे निर्बंध कायम ठेवण्यात आलेले आहेत. तर आता खासगी कार्यालय 50% क्षमतेनं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवा निर्णय घेण्यात आलेला आहे. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनेकदा सहप्रवासी जोरजोरात फोनवर बोलतात, स्पीकरवर गाणी लावून ऐकतात. याचा इतर प्रवाशांना त्रासही होतो. त्यामुळे अशा बेशिस्त प्रवाशांवर आता कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेनं नवी नियमावली प्रसिद्ध केली असून रेल्वे प्रशासनानं मात्र प्रवाशांना होणाऱ्या त्रासासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना जबाबदार धरलंय. अभिनेत्री प्रियंका चोप्रा ही आई झाली आहे. तिने सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला असून ही खास बातमी प्रियंकानंच सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रियंका निकनं ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाय. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली आणि श्वेता तिवारीची लेक पलक हे दोघंही डिनर डेटवर गेल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रामध्ये सध्या त्यांचीच चर्चा रंगू लागली आहे. मुंबईमध्ये एका रेस्टॉरंट बाहेर दोघंही माध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमत कडून एक आवाहन, कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतायत. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. तसंच शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. कर्मचाऱ्यांना